जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. जसं की मी काल तुम्हाला बोललो होतो का आपल्या अर्धे बांबू काढायचे राहिले होते. हे तुम्हाला फक्त एकदा बायडिंग दाखवत होतो का, म्हणजे तुम्ही बघितलंच असेल आमच्या व्हिडिओमध्ये, पण तरी पण एकदा दाखवून दिलं. काय ट्रॅक्टर काढला, ब्लोअर सोडून घेतला, ट्रॉली लगेच जोडून घेतली. म्हटलं चला लगेच बागात निघू. मग त्यानंतर मग हे दोन म्हणजे कसं केलं होतं माहिती का, आम्ही ना 20-20 बांबू एकत्र करून त्याची एक आपण जशी मोळी तयार करतो ना तशी एकत्र करून, आणि म्हणजे मग उचलायला सोपे जाते. अर्ध्या बाजूची झाली बाऊन एवढे चालली. आता फक्त ही काढायची लाईन राहिली, दिसते का, ही काढायची लाईन राहिली इथून तिथून, ती पण अर्ध्यापर्यंतच आहे. म्हणजे त्या साईडचे अर्धे मी काढले, ते भावानी काढले नाही इकडचे. आता ते काढून घेऊ, अर्धे बाहून झाले, आता ते रचून घेऊ. राहिलेल्या अर्ध्या बाजूचं रचायचं काम चालू आहे, पण मध्ये शेजारी आपल्या दोन्ही कुत्र्यांचे भांडणं चालू होते. ट्रॉली जिच्या जागी होती ट्रॉली लावून दिली. हे असे काय आपण हे सर्व बांबू आणून रचून ठेवले. आणि विषय असं झाला का, आज सकाळी थोडं हॉस्पिटलचं काम होतं. मग ते हॉस्पिटलच्या काममध्ये सकाळी 11ला गेलो, 3, 3:30, 4 वाजून गेले. मग तिकडून आल्यानंतर मग बस आज एवढंच होतं, बांबू गोळा करून घेतले. त्यात मग आता याच्यामध्ये अजून काही नाही राहिलं आता आवरायचं. फक्त आता हा पेपर राहिला आहे. पेपरचा बी विषय असा आहे का, आता आहे ना त्या अर्ध्या बाजूच्या याच्यात वांगे ना जास्त झाडं नव्हती. ह्यांच्या अर्ध्या बाजूच्या याच्यात ना वांगेचं झाड जास्त आहे, आणि जिथं वांगे झाड आहे ना तिथं पेपर बी ना नीट निघत नाही. मग आता पाहू, पेपर काढायचा तसंच ठेवायचा का, जेवढा निघाल तेवढा पेपर काढून घेऊ. हे असे आपण गिलक्याचे जे गंज केलेले होते त्याच्यावर ठेवून, आणि ते गंज तर असे पण जाऊन टाकणार आहे आपण, त्याच्यामुळे ते बी हे होऊन जाईल. आणि त्यात बी दुसरा विषय असा का, याला आपण पलटी बी देणार आहे, रोटर बी मारणार आहे, त्याच्यामुळं पेपर एकदम हेच होऊन जाईल. काय विषय झाला का, जो आपला पहिला प्लॉट आहे तुम्ही जो बघितलाच असेल मागच्या व्हिडिओमध्ये, तो प्लॉट उद्याकडे आहे ना चालू करायचा आहे. चालू म्हणजे व्यापारी येऊन त्याचं त्या बागाचा व्यवहार झालेला होता. तर मग आपण जे माणसं आणतो ना, तर त्यांना आहे ना एक दिवस अगोदर आपण बोलून घेतलं होतं. म्हटलं हे पेपर आहे ना, पेपर पण काढून घेऊ. म्हणजे हा तिसरा प्लॉट आहे नाही का, आपला जो पहिला बघितला असेल तो, त्यानंतर ती एका प्लॉटची शेवटची बांधणी झाली. त्यानंतर आता याचं पण कसं होईल माहिती का, हे पेपर काढल्यानंतर याची पण आपल्याला एक बांधणी करावं लागेल. पण आता उद्यापासून आहे ना आपला द्राक्षाचा बाग चालू होणार आहे. तो आता पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच, त्याचा काही विषय नाही का. मग तुम्हाला दाखवत होतो, याचं बंच आहे ना जास्त मोठं नाही, मापामध्येच बंच आहे, पण मग वजन चांगलं भेटेल नाही का. मग चालू होतं त्यांचं ते काढायचं काम पेपर, आणि त्यातले त्यात ना पेपर काढून आणि लगेच जाऊन टाकले. ते एका ठिकाणी जास्त गोळा झाले ना, ते पुन्हा उडून ना बागातच जाते, त्याच्यामुळे ते लगेच जाऊन टाकले नाही का. काम चालू आहे, तुम्हाला फक्त डेमो दाखवायसाठी नाही का. मी इथल्या नाही एक 2 ठिकाणचे पेपर काढून तुम्हाला दाखवत आहे का आतमध्ये माल कसा आहे नाही का आपला. याच्या प्रकारे काही माल आहे त्यामध्ये. पेपर काढायचा विषय कसं माहिती का, आपण जे माणसं येतं ना त्यांच्याकडे काय करतो, 4-5 म्हणजे जेवढे माणसं असतील तेवढं गोण्या देतो. मग ते पेपर काढी चालतं, लगेच गोणीमध्ये ना भरून ठेवत असतं नाही का. गोणी भरली का लगेच इकडे बाहेर आणून वतून, आणि पुन्हा मग ती काढायला जाते. आणि कसं काम ना डबल नाही होत, सोपं काम होऊन जातं नाही का. दुपारून टाइम भेटला, म्हटलं चला पेपर काढायला सुरुवात करून देऊ, शुभारंभ करून देऊ नाही का. त्यामध्ये ना आता हे वेल पण सुकले. आता ते वेलला हे पेपर टाकून, आणि उद्या काही ना पाहतो जसं टाइम भेटेल ना, जर काट्यावर बाग, तुम्हाला माहिती बाग चालू करणार आहे, काट्यावर जर बसलो नाही तर मग हे जाऊन टाकू. चला भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये, काही विषय नाही का.